पान, त्याच्यावर आणि एक पान आणि हे एक पान. नाही, स्वच्छ धुतलेली पानं आहेत. आणि ह्याला काय करायचं आता, असं एक टूथपिक घ्यायचं आणि हे पिअर्स करायचं, तोडून घ्यायचं. आता ह्याला काय करायचं आहे, हे बघा, हे असे जोडायचे आणि इथं एक लावायचं. हे असं जोडायचं आणि इथं एक लावायचं. तसंच हे पण बाहेरून लावलं तरी चालतं. आणि हे एक इथं. यस, हा तयार झाला आपला खोटा. आज गणपतीच्या स्पेशल भागामध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज बनवती आहे आमचे स्पेशल खोट्टे किंवा हिट्ट. हा एक आमचा कोकणी पदार्थ आहे. गणपतीमध्ये खतखतं करतात, भोपळ्याची भाजी करतात, पुरणाची नेवरी करतात, हे सगळं सांगितलंच. त्याच्याबरोबरच जेव्हा संध्याकाळी गणपती बाप्पांना भेटायला सगळे लोक येतात, त्यावेळेला खतखत्याबरोबर, मुगागाठीबरोबर हे आमचे खोट्टे किंवा हिट्ट दिली जातात. आता हे फणसाची पानं आम्ही इथं वापरले, पण फणसाच्या पानाचा आणि खोट्याचा म्हणजे किंवा त्या फणसाच्या वासाचा काही एक संबंध नाहीये. ह्या पानांना अजिबात वास नसतो. पण त्यावेळेला इडली पात्र नव्हतं ना, मग त्यावेळेला इडली पात्र नसताना असंच आपल्या हित्तलमधली पानं गोळा करायची, स्वच्छ धुवायची आणि त्याच्यापासून असे खोटे बनवायचे आणि त्याच्यात बनवायची इडली. कसं करायचं चला बघूयात. ही एक पद्धत शिकवली तुम्हाला, पण आता आणखीन एक सोपी पद्धत दाखवते. हे असं पान घ्यायचं आणि ह्याला ना सरळ असा कोन तयार करायचा, हे बघा असा. आणि त्याला एक टूथपिक लावायची. आता त्या काळात टूथपिक थोडी होत्या, तर ते काय करायचे, आपण नारळाची जी पानं असतात ज्याच्यापासून आपण खराटा बनवतो, त्याच्या देठापासून, त्या देठाला तासायचे, टोकेरी बनवायची आणि त्याच्यापासून हे द्रोण बनवायचे. आता टूथपिक इझिली अवेलेबल आहे, छान स्वच्छ मिळतात, ते वापरा. नाहीतर उदबत्तीच्या काड्या असतात ना, त्या वापरायच्या, पण त्या तशा डायरेक्ट नाही वापरायच्या. पाण्याने स्वच्छ धुवायचं, कारण त्याला एकतर इसेन्स वास असतो आणि तो हानिकारक आहे, ते पोटात जाऊ नये, हे शिजतं त्याच्याबरोबर. म्हणून ते काय करायचं, सरळ स्वच्छ पाण्यात धुवून काढायच्या, वाळवायच्या आणि मग वापरायच्या. आता खोट्टे म्हणजे काय, इडलीचाच प्रकार आहे, पण नॉर्मली आपण उडीद आणि तांदूळ भिजवून इडली बनवतो किंवा इडली रवा वापरून बनवतो. तर इथं आपण तांदळाचा रवा घरीच तयार करायचा आहे आणि मग त्याच्यापासून उडीद घालून इडली तयार करायची. तर इथं 1 वाटी उडीद जर आपण घेतलं तर ते 4 ते 5 तास भिजवायचं आणि 1 वाटी उडीदला 2 वाटी तांदूळ 1 तास पाण्यामध्ये भिजवून तो असा एका फडक्यावर छान पसरवून घ्यायचा. आणि हे बघा असा ओला असायला पाहिजे तो, एवढाच तो वाळवायचा आपल्याला. आणि मग ह्याचा आपल्याला रवा करून घ्यायचा आहे. तो रवा कसा करायचा ते दाखवते. हा जो तांदूळ आहे हा पहिला मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा घेऊया आणि ह्याला सिंगल पल्स देत आपल्याला दरदरीत रव्यासारखं वाटून घ्यायचंय, पाणी न घालता. कोरडाच वाटायचा आहे. असा हा रवा व्हायला पाहिजे, खूप बारीक नाही करायचं, म्हणजे इडली जी आहे ती आपली छान अशी दाणेदार दिसते. आता काय करायचं, 4 तास भिजवलेले उडीद आणि हा 1 तास भिजवून वाळवून केलेला रवा दोन्ही एकत्र करायचं आणि रात्रभर फर्मेंट करायचं 7 ते 8 तास. म्हणजे हे बघा हे असं पीठ तयार होतं. हे बघा तुम्हाला असं छान दाणेदाणेदार रवा दिसतोय की नाही याच्यामध्ये, जो आपण इडली रवा म्हणून बाजारात घेतो, अगदी तसा रवा हा घरच्या घरी तयार होतो. सोडा वगैरे घालायची काही गरज नाही, इतकं थिक पाहिजे हे बॅटर. आणि आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं, चवीपुरता मीठ. सगळं छान मिक्स करून घेऊया.
काढायला घेऊया। आता इथं पेडावण मी पहिलाच गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यात भरपूर पाणी घातलेलं आहे। अशी एक जाळी ठेवलेली आहे। पहिला काय करायचं, आपल्याकडे जी गव्हाचं पीठ चाळतो ना, प्लॅस्टिकची नाही अशी स्टीलची वगैरे चाळण असते, ती सुद्धा तुम्ही आत ठेवली तरी चालते। असं ठेवायचं आणि ह्याला झाकून ठेवायचं। हे छान उकळू दे, तोपर्यंत आपण आपले हिट्ट भरून घेऊया। आणि आता ह्या कोन मध्ये पण भरूया। 70%च भरायचं, खूप जास्त नाही भरायचं, फुगते ती, बस एवढंच। आता एक 10 मिनिटं आपण याला स्टीम होऊ देऊ। मोठा गॅस करून ठेवा, नंतर एक 5-7 मिनिटांनी बारीक गॅसवरती झाकून ठेवू। वाह, बघूया इडली झाली आहे का? येस, हे बघा अशी क्लीन नाही फाली म्हणजे इडली झाली आणि एकदम छान फ्लफी झालेली आहे। गॅस बंद करूया आणि आता बाहेर काढून घेऊया। आता इथं बघा किती इझी आहे ही, फक्त काट्या काढायच्या आणि ही इडली जी आहे ही अशी सोडवायची। हे बघा, हे असंच खोटे आपण त्यांना देऊ शकतो। आणि कट करून दाखवते, हे बघा किती छान फ्लफी झालेली आहे। बघा रवा रवा किती छान दिसतोय याच्यामध्ये, एवढी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी इडली ही तयार होते। आता ही इडली खायची कशाबरोबर? आमच्या इथे ह्याच्यामध्ये हिंगाचं पाणी तयार करतात किंवा लोणच्याचा खार त्याच्यामध्ये कुस्करून खातात। नंतर आपण नारळाच्या दुधाचा रोस बनवतो ना, गूळ घालून, वेलदोड्याची पूड घालून, त्याच्याबरोबर खातात। मुगागाठी म्हणून असते, ती रेसिपी ऑलरेडी आपल्या मास्टरमध्ये शेअर केलेली आहे, वरच्या आय बटनला प्रेस केलं तर सापडेल ती रेसिपी। त्याला लावून ही हिट्ट खातात। नंतर नॉनव्हेज ज्या दिवशी खातो ना, तेव्हा चिकनच्या रस्स्याबरोबर पण खूप टेस्टी लागते। आणि इथं जे खतखत मी बनवले गणपतीसाठी खास, त्याच्यामध्ये बुडवून सुद्धा ही हिट्ट खूप यमी लागतात। ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा। यंदा गणपतीला घरात पै पाहुणे आले, नवीन काय करायचं असं जर सुचत नसेल तर ह्या रेसिपीला नक्की नाव हे द्या, करून बघा। खूप सोपी आहे करायला आणि फापड पसाराही नाही। आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही खोटे तयार करून ठेवले आणि इडल्या बनवल्या तर चालतात, असं नाहीये की तेव्हाच्या तेव्हाच खोटे करायला बसा। आणि भांडी पण कमी, नाही तर इडली पात्र घासा, परत परत इडल्या काढा, हेही भानगड नाही। खूप सोपी आहे, करून बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मास्टर रेसिपीज, गणपती बाप्पा मोरया।